थोडीशी कोथिंबीर आणि घरगुती साहित्य वापरून बनवूया कोथिंबिरीची भजी। त्यासाठी लागतील आपल्याला 4 मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा जिरं हे आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धणे, अख्खे धणे आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, एकदम बारीक नाही करायचे आहेत। कोथिंबीर स्वच्छ साफ करून धुवून आपण कापून घ्यायची आहे बारीक। त्यामध्ये बारीक चिरलेले 2 मोठे कांदे घालायचे आहेत आणि ते आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। ह्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण देणारच आहे। एक मोठी वाटी भरून आपल्याला बेसन घ्यायचं आहे, म्हणजेच हरभऱ्याचं पीठ, चण्याचं पीठ ते घ्यायचं आहे आपल्याला। आणि एक छोटी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ पण घ्यायचं आहे। आणि हे आपण दरदरीत जे वाटून घेतलेलं आहे ना, मिरची, आलं, लसूण आणि जिरं, ते हे वाटण आहे ते सगळं टाकून घ्यायचं। त्यानंतर टाकायचे आहेत आपले मसाले, 2 मोठे चमचे तिखट आहे, चवीप्रमाणे मीठ आहे, हे दरदरीत वाटून घेतलेले धणे आहेत, वाटून म्हणजे कुटून घेतलेत ते खलबत्त्यामध्ये। आणि हे छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ आहे ते आपण टाकतोय। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे डिशमध्ये, 1 छोटा टीस्पून हळद आहे, 2 मोठे चमचे तिखट आहे। तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता। आणि हे सगळं आपल्याला थोडं पाणी, नॉर्मल पाणी घालून, थंड पाणी घालून म्हणजे रेग्युलर आपल्याला मिक्स करायचं आहे। हे आधी आपण थोडं एकजीव करून घेऊया चमच्याने हळूहळू। आणि त्यानंतर आपल्याला थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालून हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आई कसं करते ते, हळूहळू आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून सगळं साहित्य मिक्स होऊ शकेल। आता बघा आईने जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, मीडियम साईजचा ग्लास आहे हे। आणि हे आपण आता असं बॅटर बनवलेलं आहे सगळं मिक्स करून, ह्यासाठी पूर्ण ग्लासभर पाणी लागले। तेल छान कडकडीत गरम केलं आहे आपण आणि चमच्याच्या सहाय्याने अशा आपण तेलात सोडणार आहोत। नक्की करून बघा, खूप छान लागतात। थोड्या वेळाने ह्या परतून घ्यायच्या आणि सॉस बरोबर खाऊन बघा, खूप मस्त लागतात। ह्याचं बॅटरमध्ये आम्ही 2 ते 3 मोठे चमचे बेसन एक्स्ट्रा घातलं, कारण आम्हाला ते कमी वाटलं, म्हणून तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला आणखीन छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो। त्यामुळे चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि बेल आयकॉन दाबा। तुमचा प्रत्येक सपोर्ट आमच्यासाठी खूप मोलाचा आहे। धन्यवाद।